प्रोटीन घेतलं, टॅबलेट घेतल्या प्रत्येक प्रकारच्या, तरी बॉडी नाही झाली का? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. जे तुमचे DM आले होते की सर आम्ही नवीन जिम जॉईन केली, प्रोटीनच्या बाबतीत सांगा, आम्ही प्रोटीन घेतोय पण आमची बॉडी नाही होते. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या जेवढे पण प्रॉब्लेम आहे तेवढे सॉल्व्ह करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. आणि काही जर वाटलं तुम्हाला तर मला नक्की इंस्टाग्रामला DM करा. तर खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस आले होते की सर आम्ही जिम जॉईन केली आहे, 3 महिने झालेत, आम्ही प्रोटीन घेतोय, प्रत्येक प्रकारच्या टॅबलेट घेतोय, सप्लिमेंट घेतोय, पण आमची बॉडी नाही होते का? अजून खूप साऱ्या लोकांचे अजून मेसेजेस आले की सर आम्ही जिम जॉईन केली आहे, 1 आठवडा झालाय, आम्ही कोणतं प्रोटीन घ्यायला पाहिजेत किंवा कोणत्या सप्लिमेंट घ्यायला पाहिजेत, कोणत्या टॅबलेट घ्यायला पाहिजेत. तर सगळ्यांचं एकच उत्तर देतो मी. बॉडी ही तुम्ही किती महागाचं प्रोटीन घ्या, सप्लिमेंट घ्या, किती महागाचे टॅबलेट घ्या, बॉडी त्यावेळेसच बनन ज्यावेळेस तुमचं डिसिप्लिन आणि डेडिकेशन तुमच्या शरीरात असेल. जोपर्यंत डिसिप्लिन आणि डेडिकेशन नसेल ना तोपर्यंत बॉडी होणार नाही. तुम्ही किती महागडे सप्लिमेंट घ्या. तुम्ही जे पण नवीन आहेत की ज्यांनी जिम जॉईन केली, 1 आठवडा झालाय, माझं त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ॲटलीस्ट 1 महिना कंटिन्यू जिमला या, त्या टायमिंगला जिमला या. मग तुम्ही सप्लिमेंटच्या बाबतीत विचार करा. आणि ज्या लोकांना 3-3, 4-4 महिने झालेत, तुमचं माइंड हे जिममध्ये आहे का पहिले हे पहा. म्हणजे तुम्ही जिमला येताय पण तुमचं माइंड बाहेर आहे, गर्लफ्रेंडचा विचार आहे डोक्यात किंवा बाहेरचे विचार आहे, घरचे प्रॉब्लेम आहे. तसं जिम तुमची बॉडी कधीच होणार नाही. तुम्ही किती हेवी वेट मारा, तुम्ही लाईट वेट मारा, पण तुमचं मसल आणि बॉडी जे कनेक्शन आपण म्हणतो ना, माइंड अँड बॉडीचं कनेक्शन हे खूप इम्पॉर्टंट असतं बॉडी बनवण्यासाठी. ज्यावेळेस या गोष्टी होतील ना त्यावेळेस तुम्ही लाईट वेट, साधा तुम्ही 5चा डंबल जरी मारला ना तरी तुमची बॉडी होईल. मग तुम्हाला प्रोटीनची गरज काहीच पडणार नाही. पण तुम्ही महागड्याचं प्रोटीन घेताय, टॅबलेट घेताय, सगळं घेताय, पण तुमचं माइंडच जर जिम मध्ये नसेल, बाहेर भटकत असेल, तर मग तुम्ही किती वर्कआउट करा, 2-2 तास करा, 3-3 तास करा, काही उपयोग होणार नाही. आणि जे लोक नवीन जॉईनिंग आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ॲटलिस्ट महिनाभर त्या टायमिंगला कंटिन्यू या, रोज जिमला या, तुमच्या बॉडीला ती सवय लागून द्या जिमची, मसलला सवय लागून द्या जिमची, मग तुम्ही प्रोटीन घ्या. 6,000चं 7,000चं प्रोटीन तुम्ही घेतला आणि जर तुम्ही जिमलाच नाही आले, 1 दिवस आले, 2 दिवस आले, 3 दिवस आले, चौथ्या दिवशी तुम्ही सुट्टी मारली, काय करणार आहे तुम्ही? तुमच्या जर कंटिन्यू सुट्ट्या झाल्या तर ते प्रोटीन, त्या टॅबलेट्स सगळे वेस्ट जातात. तर ॲटलिस्ट पहिले तुम्ही सवय लावून घ्या तुमच्या शरीराला 1 महिन्याची, नंतर त्याच्यानंतर तुम्ही विचार करा प्रोटीन घ्यायचं आहे की नाही, आपल्या शरीराला त्याची गरज आहे की नाही. अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट, तुमचा गोल फाइंड आउट करा की तुमचं काय आहे. तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे का मसल बिल्ड करायचा आहे का जशी फिजिक आहे तशीच ठेवायची आहे, हा पहिले गोल डिसाईड करा. गोलनुसार तुम्ही वर्कआउट तुमचा डिसाईड करा. ट्रेनर तुमची जर ऐपत असेल ट्रेनर लावायची तर ट्रेनर लावा, अदरवाईज जिममध्ये सांगणारे खूप असतात, त्यांना विचारा. चुकीचा वर्कआउट करू नका. बाकी फक्त तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना की सर बॉडी नाही होते, बॉडी नाही होते, डिसिप्लिन, डेडिकेशन आणि माइंड अँड मसलचं कनेक्शन, या 3 गोष्टी ज्यावेळेस येतील ना तुमच्या शरीरात त्यावेळेस तुमची बॉडी होणार. मग तुम्ही किती महागड्याचं प्रोटीन घेतलं काय, नाही घेतलं काय, फक्त ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. अजून जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर मला इंस्टाग्रामला नक्की DM करा. मी नक्की तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि आय होप सो की तुमच्या ज्या क्वेरीज होत्यात मसलच्या बाबतीत, बॉडी बनवण्याच्या बाबतीत किंवा प्रोटीनच्या बाबतीत, आय होप सो की मी त्या सॉल्व्ह केल्यात. जर नसन समजलं कोणाला काही तर आवर्जून DM करा. मी तुमचे प्रश्न, सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देईन. आणि राहिली गोष्ट चॅनलची, तर असेच मोटिवेशनल व्हिडिओ येत राहतील. तुम्ही DM करा, मी व्हिडिओ बनवत राहील. चॅनल आवडलं तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून जे पण नवीन व्हिडिओ येतील ते सगळ्यात पहिले तुम्हाला भेटत जाईल. थँक्यू सो मच.